मानवाने घेतलेला भंग संत श्रेष्ठ जगद्वंद जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा वारकरी संप्रदायामध्ये अतिशय प्रसिद्ध असणारा असा आणि आपल्या सगळ्याला भगवंताला शरण जाण्यासंबंधीचा उपदेश करणारा असा अभंग आहे. विठ्ठल सगळ्यांना भगवंताला शरण जाण्यासंबंधीचा उपदेश केला. महाराज म्हणतात, बाबांनो, म्हणून तर मी तुम्हाला आजपर्यंत अनेक वेळेला सांगत आलो, देवाला शरण जा, देवाला शरण जा. ज्या वेळी मी पहिल्यांदा सांगितलं त्याच वेळी जर तुम्ही माझं ऐकलं असतं आणि देवाला शरण गेला असता तर आजपर्यंत जीवनामध्ये जे जे तुम्हाला भोगायला लागलं ते भोगावं लागलं नसतं. जे जे तुमच्या वाट्याला आलं, मग ते दुःख असू द्या, त्रासदी असू द्या, ते तुमच्या वाट्याला आलं नसतं. तुमच्यावर येणारं कोणतंही संकट, मग ते आध्यात्मिक असू द्या, आधी भौतिक असू द्या, आधी दैविक असू द्या, कोणत्याही प्रकारचं संकट असू द्या, दुःख असू द्या, ते तुमच्या वाट्याला आलं नसतं. पण हे सगळं आजपर्यंत तुम्ही भोगत आला याचं एकमेव कारण काय असेल तर देव सोडून तुम्ही इतर गोष्टीला शरण गेला. देव सोडून संसाराला तुम्ही शरण गेला. जर देवाला शरण गेला असतात तर हे तुमच्या वाट्याला आलं नसतं. महाराज म्हणतात, जाऊ द्या, मागचं गेलं जाऊ द्या, आता इथून पुढं काय करायचं महाराज? देवाला शरण जायचं. म्हणवोनी शरण जावे, आपल्या वाट्याला आलेलं दुःख कमी व्हावं, म्हणवोनी शरण जावे. आपल्याला कुठलाही प्रकारचा त्रास याच्या पुढे भोगावा लागू नये, म्हणवोनी शरण जावे. आणि येणाऱ्या प्रत्येक संकटातून भगवंतानी आपल्याला अलगद बाहेर काढावं याच्यासाठी महाराज म्हणतात, म्हणवोनी शरण जावे. देवाला शरण जा, देवाला शरण जा. याच नाही, अनेक अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला देवाला शरण जायला सांगितलं. शरण जाण्याचाच नाही, अनेक गोष्टींविषयीचा उपदेश संत महात्मे आपल्याला वारंवार करतात. संत वाङ्मय हे उपदेश प्रचुर आहे. संतांचा कोणताही अभंग आपण काढून पहा, त्या अभंगातून संतांनी आपल्याला उपदेशच केलेला दिसून येतो. एवढा उपदेश संत महात्मे करतात. का करतात? कारण उपदेश कसा करायचा असतो, त्या उपदेशामध्ये काय असावं लागतं याचं पूर्ण ज्ञान केवळ आणि केवळ संतांच्या ठिकाणी असतं. विठ्ठल उपदेशामध्ये काय असावं काय नसावं याचं पूर्ण ज्ञान कुणाजवळ? संतांजवळ. काय लागतं उपदेश करण्याकरता? उपदेश तर आम्ही करतोच ना, आम्हीही उपदेश करतो, पण त्या उपदेश करत असताना काय असावं त्या उपदेशामध्ये, काय नसावं आम्हाला कळत नाही. आमचा उपदेश म्हणजे काय? उचलली जीभ लावली टाळ्याला. पण संतांचा उपदेश असा नाही. तुम्ही आम्ही उपदेश केलेला फलद्रूप होईल का नाही शाश्वती नाही, पण संतांनी केलेला उपदेश हा 100% फलद्रूप होत. का होतं असं? त्याचं कारण असं आहे, उपदेशामध्ये काय लागतं ते पूर्ण संतांच्या ठिकाणी असतं. काय लागतं उपदेशाकरता? 2 गोष्टी लागतात. एक, आपण ज्याला उपदेश करतो आहोत त्याच्या विषयीचं प्रेम अंतःकरणात लागतं, आणि दुसरी गोष्ट त्याच्या खऱ्या हिताचं ज्ञान लागतं. विठ्ठल
या दोन गोष्टी लागत असतील तर त्या आमच्याही ठिकाणी आहेत ना. आम्हीही ज्यावेळी एखाद्याला उपदेश करतो प्रेमानेच करतो. आम्हीही ज्यावेळी एखाद्याला उपदेश करतो त्याचं हित पाहूनच करतो. अगदी साधं. परीक्षेचे दिवस आता जवळ आलेले आहेत. समजा मुलगा रस्त्याने आपण जाताना खेळताना दिसला, त्याच्याच घरासमोर तो खेळतोय, आपण रस्त्यावरून जायला लागलो आणि आपल्या लक्षात आलं आता थोड्या दिवसात परीक्षा आहेत, महत्वाच्या परीक्षा आहेत. समजा 10वीला असेल 12वीला असेल, खेळायला लागला. आपण जाता आता काय म्हणतो, बाळा अभ्यास कर, कमी वेळ राहिला, परीक्षा आली बरं का, अभ्यास कर. आता एवढंच अभ्यास कर हा उपदेशच झाला ना. मग आता हा उपदेश करत असताना ज्याला आम्ही उपदेश केला त्याच्यावर आमचं प्रेम नाही का? प्रेम आहे म्हणून तर त्याला आम्ही एवढं महत्वाचं काम करायला जात असताना थांबून सांगितलं अभ्यास कर. आणि हिताचं ज्ञान आहे म्हणून तर सांगितलं अभ्यास कर. नाहीतर आम्ही सांगितलं नसतं का, बाळा रस्त्यावर खेळू नको, काय कर, घरात बसून टीव्ही बघ, सांगता आलं असतं. नाही तर आजकाल सोपं, बाळा खेळू नको, मग मोबाईल घेऊन बस. आजकाल मुलांना गप्प करण्याकरता दुसरं तिसरं काही साधन नाही. मोबाईल दिलं का ते शांत बसतात. बर मुलंच नाही हो, मुलाच्या आईला सुद्धा मोबाईल दिला का ती गप्प बसते. म्हणून ज्याच्याकडे लहान मोबाईल असतील त्यांनी कृपा करून मोठे घ्या. आणि बायको भांडायला लागली हातात मोबाईल द्या. बाळा अभ्यास कर का सांगितलं? त्याच्या हिताचं ज्ञान आहे म्हणून. बाळा अभ्यास कर म्हणून सांगितलं का? प्रेम आहे म्हणून ना. महाराज म्हणतात, बाबांनो तुमच्या अंतःकरणात प्रेमही असेल, तुमच्या ठिकाणी हिताचं ज्ञानही असेल, पण तुमच्या अंतःकरणातलं प्रेम हे निस्वार्थी आहे का? तुम्ही जो हिताचा उपदेश केला तो काही खऱ्या हिताचा आहे का? तुम्हाला वाटतं मुलांनी काय करावं, अभ्यास करावं, चांगले गुण मिळवावे, चांगली पदवी मिळवावी, नोकरी करावी, प्रपंचात रमून जावं, हित का त्याच्याने? खरं हित साधेल का? नाही. मग याच्याकरता निस्वार्थी प्रेमही लागतं आणि खऱ्या हिताचं ज्ञानही लागतं. या दोन गुणांनी युक्त असणारं कोण आहे जगात? काही जणांकडे आपण पाहिलं तर काही जणांच्या ठिकाणी प्रेम दिसतं पण ज्ञान दिसत नाही. काही जणांच्या ठिकाणी ज्ञान दिसतं पण प्रेम दिसत नाही. सगळ्यांविषयी प्रेम नाही. काही जणांच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी नाहीत, त्यांचा तर विचारही करू नये. काही जणांच्या ठिकाणी मात्र दोन्ही गोष्टी दिसतात. प्रेम आहे, ज्ञान नाही. या वर्गात कोण मोडतं? आई वडील. प्रत्येक आईचं आपल्या मुलावरती प्रेम, वडिलाचं मुलावरती प्रेम किती असतं? किती असतं? मीच नाही, जगातला कुठलाही विद्वान आपल्याला हे सांगू शकणार नाही. कोणत्याही विद्वानाकडे जा पण त्यांना विचारा, महाराज एवढ्या ग्रंथाचा तुम्ही अभ्यास केला, प्राचीन ग्रंथाचा, अर्वाचीन ग्रंथाचा, सगळ्याच ग्रंथांचा तुम्ही अभ्यास केला, सांगा आम्हाला सगळ्या तुमच्या चिंतनातून आईच्या पोटी जन्माला येणाऱ्या त्या मुलावर आईचं प्रेम किती? कुठलाही विद्वान सांगू शकत नाही. जाऊ द्या, देवाकडे जाणं, देवाला जाऊन विचारा, देवा सांगा आईच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलावर आईचं प्रेम किती? मी सांगतो, देवालाही सांगता येणार नाही. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा किती. अरे आईच्या पोटी जन्माला येणाऱ्या त्या मुलावरती आईचं प्रेम किती? अर्जुना मी सांगू शकत नाही. लढियाच्या बाळका कीर्ती गवसणी करुणी स्नेहाच्या दिठी तो खेळता पाठोवाटी माऊली धावी तो जो जो खेळ दावी तो तो सोनियाचा करुणी ठे. एवढं प्रेम ती आई मुलावर करते. बर किती करते? अगणित. स्वतःपेक्षा अधिक प्रेम त्या मुलावर. कसं करते? कसं करते? आईशी कळवळ्याची जाती
किती प्रेम करते मोजदात नाही एवढं प्रेम करते. बरं कसं करते ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता ती आपल्या मुलावर प्रेम करते. अगणित आपल्यापेक्षा आपल्या देहापेक्षा अधिक प्रेम त्याच्यावरती करते. कोणी म्हणेल महाराज काय आईच करते का, वडीलही करतात का नाही? दोघांनी मिळून त्या मुलाला जन्म दिलेला असतो. जेवढं प्रेम आई करते तेवढंच प्रेम वडीलही करतात. कोणी दावा करू शकेल, माझं म्हणणं ते नाही. आपलं आपल्या मुलावर तेवढं प्रेमही असेल. प्रमाणाबद्दल मनामध्ये शंका नाही, पण निस्वार्थतेबद्दल मात्र आहे. आपण कोणी म्हणेल महाराज आम्ही काय आमच्या मुलाकडून अपेक्षा केली. जसं आई कोणत्याही लाभाची अपेक्षा करत नाही, तसं आम्ही सुद्धा आमच्या मुलाकडून आमच्या कुठल्याही लाभाची अपेक्षा करत नाही. आई जसं निस्वार्थी प्रेम करते तसंच आम्ही सुद्धा. ती एकदा काय करते, मुलाला जन्माला घालते, त्याला चालायला बोलायला शिकवते, स्वतःच्या पायावर उभं करते. वडील म्हणतात आम्ही तेच करतो, आमचं कर्तव्य पार पाडतो, वेगळे त्याच्याकडून अपेक्षा करत नाही. जसं आईचं प्रेम, जेवढं आईचं प्रेम तसं आणि तेवढं वडिलांचं असतं. कोणी दावा करेल, मला काही म्हणायचं नाही, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. आईचं प्रेम आणि वडिलांचं प्रेम याच्यामधलं अंतर या उत्तराने सिद्ध होणार आहे. आपण आपल्या मुलाला पुत्र म्हणतो का नाही? पुत्र म्हणतो. आता पुत्र शब्दात पुत्र कोणाला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? पुन्नाम नरकात त्रायते ते पुत्र हा. पुन्नाम नरकहा, पुन म्हणजे नरक, त्या नरकातून आपलं तारण करणारा त्याला पुत्र म्हणतात. एकदा आपण मुलाला पुत्र म्हटलं का आपली एवढी तरी इच्छा निर्माण झाली का नाही, व्यक्त झाली का नाही, का यानं आम्हाला नरकात जाण्यापासून तरी वाचवावं, नरकात घालू नये. मला एक आई अशी दाखवून द्या जगाच्या पाठीवरती की ती आई म्हणते बाळा मला नरकापासून वाचव. बरं नाही, ते आई म्हणते देवा मला नरकात घाल पण माझ्या मुलाला सुखी ठेव. फरक आहे का नाही दोघांच्या प्रेमात? तिळभर तरी फरक आपल्याला दिसतो. आई वडील निस्वार्थी प्रेम करतात, मान्य. किती प्रेम करतात? देहापेक्षा जास्ती प्रेम करतात, मान्य. पण तुकाराम महाराज म्हणतात एवढं प्रेम करणारा त्या आई वडिलाला आपल्या मुलाचं हित कुठं कळतं? हित नाही ठावे जननी मुलावरती प्रेम करत असतील पण खऱ्या हिताचं ज्ञान कुठं आहे? हित नाही ठावे, कोणाला ठाऊक नाही महाराज. जननी आई, जनका वडील, काय बोलता महाराज? अहो इतर कोणाचं नाव घेतलं तर आम्ही समजू, पण आई वडिलाचं, ज्या आई वडिलांनी मुलाला जन्माला घातलं, तळ हाताच्या पोडाप्रमाणे जपलं, ज्याला मोठं केलं, जग दाखवलं, त्यांना कळत नाही. महाराज म्हणायला लागले कळत नाही. कशावरून? दावीला लौकिकाचारती किंवा दावीती लौकिकाचारती. प्रत्येक आई वडील काय करतात? आपल्या मुलाला लौकिकाचार म्हणजे प्रपंच दाखवतात. काय होतं? लहान मुलं असतं 2-2.5 वर्षाचं, 3 वर्षाचं, त्याला शाळेत घालतात. ही आजकालची शिक्षण पद्धती. आपली अशी नाही. आपली शिक्षण पद्धती कशी? 5 वर्षापर्यंत त्या मुलाला त्याचं बालपण मुक्तपणे भोगू दिलं जायचं. लालयेत पंचवर्षांनी, काही नाही, त्याच्याकडून कुठली अपेक्षा नाही, त्याला काही करायला लावायचं नाही. तो जे करेल ते त्याला सगळ्या ह्याच्यातून सुटका.
एवढंच नाही, धर्मग्रंथांनी सांगितलं त्याच्या हातून ब्रह्महत्या घडली तरी त्याला पातक नाही 5 वर्षाच्या आतल्या मुलाचं. पुढचे 5 संपले की मग पुढचे 10 वर्ष, 1.5 दशवर्ष आणि पुढची 10 वर्ष मारायचं म्हणजे दिसलं पोरग का पडवायचं नाही तर मारायचं सांगितलं म्हटलं की दिसलं पोरग की पडून, तसं नाही, गरज पडली तर मारायचं. आणि मग एकदा हे 5 आणि ते 10 15 वर्ष झाले, 16वं वर्ष लागलं. पुत्र मित्र वदाचरी 16वं वर्ष मुलाला लागलं आपल्या मित्राप्रमाणे त्याला वागवायचं. ही पद्धत आहे. 5 वर्षापर्यंत काही शिक्षण, त्याला काही ताणच द्यायचं नाही. पण आजकाल नवीन सुरू झालं, स्पर्धात्मक जग झालं ना, लोकांकडे वेळच राहिला नाही. त्या मुलाला सुद्धा एखाद्या यंत्राप्रमाणे वापरायला लागले आई वडील. अरे ते मूल आहे, पोटचा गोळा आहे, ते काही यंत्र आहे का? नाही, 2.5 वर्षात झालं, घाला शाळेत, त्याला शाळेत घालतात. आता ते लेकरू एवढं निरागस असतं, शाळा म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. नवीन कपडे घालतात, बूट घालतात, त्याला गळ्यात काय ते सगळे त्याचे जे असतं आयडेंटिटी कार्ड म्हणतात त्याला, ते घालतात, त्याला वॉटर बॅग देतात, दप्तर देतात, डबा देतात, सगळं घर कौतुक करतं. बाळ चाललं शाळेला, बाळाला ते कौतुक वाटतं, बाळ जातं शाळेला, पाहून येतं शाळा काय. पहिले 4-8 दिवस शाळा गोड वाटते. ते शाळेतले लोक असे हुशार असतात महाराज, पहिले 8 दिवस सगळं खेळायला समोर ठेवतात. 8 दिवस झालं एक खेळणी उचलून बाजूला ठेवायची आणि त्याला शिकवायची. आता शिकवायला सुरुवात झाली की पोराला वाटतं आता काही अर्थ नाही शाळेत जाणे, खेळायला जायचं होतं त्यावेळी मजा, आता नाही. मग आता एका दिवशी ते मूल म्हणतं, आई म्हणते बाळा उठ चल, शाळेची वेळ झाली. आई आज नको, उद्या जाऊ. बरं बाळा जाऊ दे, आज काय शनिवार आहे, उद्या रविवार सुट्टी, सोमवारी जायची. शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी झाली, सोमवार उजाडल्यावर 9ची शाळा असते. आई त्याला 8:30ला उठवते, उठ बाळा उठ, शाळेची वेळ झाली, तयार हो, जायचं आपल्याला. बरोबर 8:45 वाजता मुलगा म्हणतो आई पोट दुखायला लागेल. किती जणांचं दुखलं? बहुतेक शाळेत जाणाऱ्या प्रत्येकाचं एकदा तरी शाळेच्या वेळेच्या 15 मिनिट आधी पोट दुखत. आई पोट दुखायला लागलं. आई म्हणते बरं बाळा जाऊ दे आज नको, उद्या जाशी. त्याला राहू दे म्हणते. आई कामाला लागते. 9:15 घड्याळात झालेलं पाहते. आई म्हणते अर्धा तास झालं माझ्या लेकराचं पोट दुखायला लागलं, औषध पाणी काही दिलं नाही, त्याला औषध द्यावं म्हणून त्या बाळाला बोलवते, बाळा इकडे ये, पोट दुखणं. तो म्हणतं कमी झालं. आई म्हणते 8:45ला सुरू होतं आणि 9:15ला बंद होतं, काय भानगडी, औषध न देता. अरे बाळा काय झालं सांग, खरंच पोट दुखत होतं? काय झालं? शाळेत जायला टाळत होता ना, त्याच्याकरता खोटं कारण सांगितलं. मग ते मुलं विचारत आहे कशाला जायचं शाळेला, काय आहे काय शाळेत? आई सांगते बाळा शाळेत जशी लिहायला वाचायला येईल. बरं काय होतं त्याच्याने? तुला चांगलं ज्ञान मिळेल, पुढच्या येते जायला मिळेल. काय होतं त्याच्याने? एक दिवस चांगली पदवी डिग्री मिळेल. काय होतं त्याच्याने? भरपूर पगाराची नोकरी लागेल. काय होतं त्याच्याने? भरपूर पैसा घरात यायला लागेल. काय होतं त्याच्याने? आता पैशाचं मूल्य लहान मुलाला काय कळतं? काय होतं भरपूर पैसा घरात आला ना? मग आई सांगते बाळा हे बघ, भरपूर पैसा घरात आला तर आपलं जुनं घर आपल्याला पाडून नवीन बांधता येईल. बघ भरपूर पैसा घरात आला, रोज नवीन कपडे आपल्याला घालता येतील. बघ भरपूर पैसा जर आला तर रोज पंचपक्वान्नाचं जेवण आपल्याला जेवता येईल. याच्याकरता बाळा काय केलं पाहिजे? शाळेत गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे, पदवी मिळवली पाहिजे, भरपूर पगाराची नोकरी मिळवली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र अजिबात करायची नाही. काय? गावात सप्ताह उभारलं तर तिकडे बिलकुल जायचं. कथा सुरू झाली जायचं नाही, कीर्तन सुरू झालं बिलकुल तिकडे बघायचं सुद्धा नाही. आई ते मुलं म्हणते काय होत आहे तिकडे गेल्याने? आई म्हणते बाळा तिकडे जाशील तर वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. तू माणसातच राहणार नाहीस म्हणे तिकडे गेलास, जायचं नाही. ऐकतं बोलते. आई सांगते सप्ताहाकडे जाऊ नको, कीर्तन ऐकू नको, कथा ऐकू नको. गावात ज्यावेळी सप्ताह उभा राहतो आणि तोही आपल्यासारखा असा अनेक ठिकाणी शब्द वापरावे वाटतात, भव्य दिव्य, पण ते भव्य नसतात, दिव्य नसतात. पण इथला सप्ताह वातावरण हे जे भारावून टाकणारं गोड वातावरण, भजनाचं वातावरण निर्माण झालं. असा ज्यावेळी एखादा गोड सप्ताह उभा राहतो त्यावेळी मुलाला वाटतं बघावं तरी काय चाललंय पाराकडं, मंदिराकडं. येऊन पाहतो तर काय आनंद भजनांचं. सकाळी पारायण चालतं, नंतर गाथा भजन, मग कथा, मग संध्याकाळी हरिपाठ, रात्री हरी कीर्तन, मग हरी जागर, पुन्हा सकाळी काकडा. एवढा आनंद त्याला 7 दिवसात मिळतो. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन होऊन जातं, प्रसाद होऊन जातो. मग काय सगळा मंडप वगैरे काढायला लागल्यावर तो येऊन विचारतो का हो काय काढायला लागले, कशासाठी काढता? गावातले म्हणतात झालं बाळा सप्ताह संपला. तो लगेच म्हणतो मग कधी सुरू होईल, कधी सुरू होईल. एवढा त्याला त्याच्यातला आनंद उपभोगायला मिळतो. कधी? पुढच्या वर्षी.
त्याला वाटतं पुढचं वर्ष म्हणजे दुसरा दिवस, रात्री झोपतो आणि परत सकाळी उठून येतो. काय झालं? सप्ताह सुरू झाला नाही, सप्ताह सुरू झाला नाही. किती वेळ त्याला लागतं त्याचं. आता ज्याला वेळ लागलं त्याच्याबद्दल आई वडील तक्रार करतात, काय करू पोरा लागलीच धरी वाट देवळाची, सांगितले निघे कानी तुझे मनी विठ्ठल, काम धरी न करी धंदा येथे सदा दुश्चित, आमचे कोणी नव्हते से हेची पिसे निवडले. काय करावं महाराज, आमच्या अख्ख्या खानदानात असले येड जन्माला आलं नाही बघ. हेच कसं त्याला वेड म्हणतात, नुसतं वेड म्हणत नाही. येती तुझी या भजनाड दाविती प्रपंचाचे कोड, भगवंताच्या भजनाच्या आड येतात, त्याला प्रपंचाचं कोड कौतुक सांगून पुन्हा प्रपंचाकडे घेऊन जातात. म्हणून महाराज म्हणतात, आई वडिलाच्या ठिकाणी प्रेम असेलही पण खऱ्या हिताचं ज्ञान नाही. दुसऱ्या वर्गात कोण म्हणतो ज्ञान आहे, खऱ्या हिताचं ज्ञान आहे पण सगळ्यांविषयी प्रेम नाही. या वर्गात वेद मोडतो. वेदाकडे ज्ञान किती अगाध ज्ञान. वेद सगळं जे ज्ञान आहे ते वेदातलंच आहे. आपल्याकडं काही लोक नावं ठेवायला लागली. ते म्हणतात या लोकांना सवयच लागली, काही नवीन समोर आले की म्हणतात नाही हे आमच्याकडं आधीपासूनच, हे आमच्याकडं. अरे बाबा आहे तर म्हणायचं नाही का? बरं नाही म्हणायला का, आम्ही तुम्हाला पुरावी देतो ना, वेदातून काढून ऋचा देतो, आमच्या स्मृती ग्रंथातून पुराणातून काढून श्लोक दाखवतो, त्याच्यावर तरी विश्वास ठेवा. सगळं येतं ते पुराणातून, सगळं येतं ते वेदातून, सगळं ज्ञान त्याच्या ठिकाणी. मग एवढं अगाध ज्ञान आहे. पण ज्ञानोबा म्हणतात वेद संपन्न होई ठाई, परिकृपणो ऐसा आन नाही, जो कानी लागला तिही वर्णाच्याची, येरा भव व्यथा ठेलिया, स्त्री शूद्रादिका प्राणिया, अनवसन मांडूनिया राहिला आहे. ज्ञानोबा म्हणतात वेद संपन्न ज्ञान संपन्न मान्य, पण सगळ्या विषयी प्रेम नाही. का नाही? त्यांनी सांगितलं माझ्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा लाभ 3 वर्णांनी घ्यायचा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, चौथ्याने नाही, स्त्रियांनी नाही. हे बोलून वेद स्वस्थ राहिला. म्हणून महाराज म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात वेद संपन्न असला तरी कृपा नाही, खऱ्या हिताचं ज्ञान असलं तरी सगळ्यांच्या विषयीचं प्रेम त्याच्या ठिकाणी नाही. एक वर्ग तर आपण सोडून द्यायचं ठरवलं, प्रेमही नाही हिताचं ज्ञान नाही, सोडून द्या वर्ग. एक राहिला चौथा, प्रेमही आहे, निस्वार्थी प्रेमही आहे आणि ज्ञानही आहे, खऱ्या हिताचं ज्ञान. कोण? या वर्गात संत महात्मे मोडतात. संतांचं प्रेम कुणावर? तुमच्या माझ्यावर आहेच आहे ना. मनुष्य नावाच्या प्राण्यावरती तर आहेच आहे, पण मनुष्य तर योनी जन्माला आलेल्या प्रत्येक जीवावरती तेवढंच प्रेम आहे जेवढं आपल्यावर. वृक्षवल्ल्या सोयरी वनचरे, आम्हा सोयरे म्हणजे आमच्या प्रेमातलं. कोण कोण? वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे आम्हा सोयरे, पक्षी ही सुस्वरे आळविती आम्हा सोयरे. सगळे आमच्या प्रेमातले. वृक्षवल्ली असू द्या आमच्या प्रेमातले, वनात हिंडणारे पशु असू द्या आमच्या प्रेमातले, पक्षी ही सुस्वरी आळविती, पक्षी वर्गात मोडणारे, सुस्वराने आळवणारे असू द्या, न आळवणारे असू द्या, आमच्या प्रेमातले. काय? आपल्याकडे योनी सांगितल्या 84 लक्ष, पण या 84 लक्ष मध्ये जीव जन्माला येतो तो 4च प्रकारानं.
वेदांतांनी सांगितलं 4 प्रकारांनी जीवाची उत्पत्ती. एक वर्ग त्याला जारज म्हणतात, दुसरा ज्याला अंडज म्हणतात, तिसरा स्वेदज आणि चौथा उद्भिज. जरा युभ्यो जातानी मनुष्य पशुवादिनी. जरा नावाच्या गर्भाच्या वेष्टनापासून ज्याचा जन्म होतो त्याला जरा जारज म्हणतात. जरा युज सगळे आपण सस्तन प्राणी जे सरळ जन्माला येतात ते जारज झाले. अंडे भ्यो जातानी पक्षीपन्नगादिनी. अंड्यापासून ज्यांची उत्पत्ती होते पक्षीपन्नगादिनी. पक्षी म्हणजे पक्षी आपल्याला माहित, पन्नग म्हणजे सरपटणारे प्राणी, सापासारखे. भूमी उद्भिद्य जातानी कक्षवृक्षादिनी. भूमीला भेदून वर येतात कक्षवृक्षादिनी, झाडं वेली त्या ह्याच्यात उद्भिज वर्गात. आणि स्वेदात जातानी युकामशकादिनी. स्वेद म्हणजे घामासारखे पदार्थ, त्या पदार्थातून ज्यांची उत्पत्ती होते. उवा लिखा हे जे सगळे असे कीटक आहेत, लहान लहान कृमी आहेत उद्भिज वर्गात. 84 लक्ष योनी जीव जन्माला येतो, पण याच्या व्यतिरिक्त 5व्या प्रकारानं जन्माला येणारा जीव दाखवला नाही. महाराज म्हणतात कोणत्याही प्रकारानं जन्माला येणारा जीव असू द्या त्याच्यावरती आमचं प्रेम आहेच आहे. वृक्षवल्ली, उद्भिज, पक्षी, अंडज, त्याच्यानंतर तुमच्यासारखी वनचरे किंवा आपल्यासारखी माणसं वनचरे, जारज, सगळ्यांवरती आमचं प्रेम आहे. बर नुसतं प्रेम आहे का? नाही ना, खऱ्या हिताचं ज्ञान आहे ना. म्हणून तर संत महात्मे आपल्याला वारंवार म्हणतात बाबांनो नामस्मरण करा. तुकाराम महाराज तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या पायाला लागून विनंती करतात का नाही? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या माझ्यासारख्याला विनंती करतात. महाराजांनी विनंती करावी आपल्याला. अधिकार महाराजांचा काय? आदेश, आज्ञा करायचा. पण महाराज विनंती करतात बाबांनो विनवितो तुम्हाला. बरी विनंती कशी? लागोनिया पाया विनवितो तुकाराम महाराजांनी आपल्या पायाला लागावं, लायकी आहे का हो आपली? पण तुकाराम महाराज आपल्यासारख्याच्या पायाला लागून म्हणतात बाबांनो विनवितो तुम्हाला. आई असते का ना आई, त्या आईच्या भूमिकेतले तुकाराम महाराज आहेत. संत कायम मातेच्या भूमिकेत असतात. काय होतं, मूल ज्यावेळी आजारी पडतं, तापानं असं फणफणत, ताप असं अंग गरम झालेलं असतं, आई काय करते? घरगुती काही उपचार करते. परिणाम होत नाही म्हटलं की त्याला घेते, वैद्याकडे जाते, डॉक्टरांकडे जाऊन दाखवते. मग डॉक्टर औषध लिहून देतात. मग ते औषध बिचारी जाऊन घेऊन येते. आता घेऊन आल्यानंतर त्याला घे म्हटलं की ते नको म्हणले. का? कारण जुन्या काळी एवढी औषधं कडू असायची, बाटली उघडणं सोडा, ते घरात जरी बाटली आणली औषधाची तर घरभर कडवट वास पसरायचा. फार कडू औषध. आजकाल तसं राहिलं नाही. आजकाल बघा तुम्ही लहान मुलांच्या औषधाला वेगवेगळ्या फळाची चव असते. कुठल्या औषधाला केळीची, कुठल्या औषधाला आंब्याची चव, ते स्ट्रॉबेरी नावाचं फळ त्याची चव. अरे बापरे, एक नाही. आता ते पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे औषध घ्यायला मिळावं म्हणूनच पोर आजारी पडतात. एवढं गोड, एवढं चवदार, मग पण आजारी. कितीही कडवट असलं तरी ते आता घरभर वास पसरला, कोणाला घ्यावं वाटायचं नाही बाबा. किती गुणकारी असू द्या, त्या मुलाला काही घ्यावं वाटायचं नाही. आई म्हणायची घे रे बाळा औषध, घे रे बाळा. ते मूल म्हणायचं आहे किती कडू आहे,
मला नको अजून 4 दिवस असाच तापाने पडून राहील मी, पण औषध घेणार नाही. ताप वाढतो, मुलाला त्रास व्हायला लागतो, आईला हे पाहवत नाही. आई म्हणते बाळा पाया पडते तुझ्या, औषध घे, पाया पडते तुझ्या. तू औषध घेशील तर त्याच्याने माझा नाही तुझा ताप जाईल रे. तू औषध घेशील तर त्याच्याने माझा नाही तुझा रोग जाईल रे बाबा. पाया पडते औषध घे. याच भूमिकेत तुकाराम महाराज येतात तर म्हणतात बाबांनो तुमच्या पाया पडतो, नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामस्मरणानं तुमचा भवताप जाईल, माझा नाही. नामस्मरणानं तुमचा भवरोग जाईल बाबांनो, माझा नाही. म्हणून म्हणतो नामस्मरण करा, करा करा. महाराज ज्यावेळी म्हणायला लागले त्यावेळी काही मंडळी म्हणायला लागली महाराज ठीक आहे एवढं म्हणता म्हणून आम्ही तयार होतो, उपकारही संतावरच, एवढं म्हणता म्हणून आम्ही करतो. पण तुम्ही ते नामस्मरण करताना काय सांगितलं? करे टाळी बोला मुखी नाम, हाताने टाळी वाजवा मुखानं नाव घ्या. तेवढं होत नाही, टाळी वाजवून काही नाव घेणं होत नाही. नुसतं म्हणत असाल तर घेऊ. महाराज म्हणतात घ्या, तसं तर करा बाबांनो, नामस्मरण करा, टाळी वाजवून घ्या, नाही तर न टाळी वाजवता घ्या. काही जणांनी विचारलं महाराज कशा करता आग्रह? टाळी वाजवूनच नामस्मरण केलं पाहिजे, कशा करता? याला काय कारण आहे? संतांनी याला उत्तर दिलं. आपण टाळी वाजवतो, कधी वाजवतो? जुनी शेतकरी मंडळी टाळ्या वाजवायची. कधी? आता ती पद्धत राहिली नाही. पण ज्यावेळी पीक आलेलं असायचं, पाखरं येऊन त्याच्यावरती ते पीक नुकसान करायला लागले तर ते पीक ते पाखरं राखाय करता, उडवाय करता टाळी वाजवली जाईल. आता खरं तर तिथं बसून कृती काय करतो आपण? टाळी वाजवतो. काय होतं त्याच्याने? पिकाचं रक्षण होतं. पण शब्द प्रयोग पाखरं राखायची. पाखरं राखल्यावर पीक राहील का? पीक राखाय करता टाळी वाजवायची, टाळी वाजवली जायची. संत महात्मे आपल्याला हेच सांगत असतात की बाबांनो जे तुम्ही प्रपंचात करतात तेच परमार्थात करा, वेगळं करायची गरज नाही. तिथं बसून टाळी वाजवताना इथेही बसून टाळी वाजव. जुन्या काळी लोक शेतात बसून टाळ्या वाजवायचे, आजकाल ती गरज राहिली नाही. गरज एवढं तंत्रज्ञान प्रगत झालं बरं की आताही शेतकरी एवढे हुशार झाले, काय कुठली अडचण येईल आणि त्याच्यावरती ते काय उपाय शोधून काढतील सांगता येत नाही. सकाळचं कीर्तन होतं, एकदा चालू होतं आपला प्रवास, आडमार्गानं चालू, आणि एक सारखं घंटा नाद कानावर पडायला लागला. मला वाटलं सारखं आमच्या मठामध्ये घंटा आहे, घंटा वाजून 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 कानावरती ते भ्रम होत असतील. म्हणून आमच्या चालकाला विचारलं, का रे बाबा म्हणलं तुला घंटाचा आवाज ऐकू येतो? तो म्हणलं यायला लागला महाराज मलाही. म्हणलं याच्या काही ह्याचं काही मठात नाही, त्याच्या घरी काही घंटा नाही. म्हणलं कुठं तरी आवाज यायला लागला. थोडं पुढं गेल्यावर थोडा आवाज वाढला. म्हणलं थांबव बरं बाबा, बघ इथं कुठं मंदिर, काय घंटा का आवाज यायला लागली बघ. खाली उतरून तो पुढे गेला, एक 5-50 फूट जाऊन फिरून आला, मला म्हणायला लागला महाराज तिकडे. म्हणलं काय झालं बाबा? या तर या, तुम्हाला गंमत दाखवली. कुठून आवाज येतो घंटेचा? इथं घंटा आहे, या. त्या झाडापाशी मला नेलं. झाडाकडे मी बघायला लागलो तर त्या झाडाला एक बाटली अडकवली होती. कशाची होती विचारू नये. बाटली अडकवलेली होती, थोड्या अंतरावरती एक दगड अडकवलेला होता. वारा आला की ते एकमेकावर आदळायचे ना, आवाज व्हायचा टांग. म्हणलं काय शेतकरी हुशार झाले बाबा. रात्री उपयोग बाटलीचा, दिवसाही हुशार झाले बाबा शेतकरी. पण आजकाल ते करायची गरज राहिली. ते नवीन एक यंत्र निघालं बघा, काय आवाज निघतात त्याच्यातून. नवीन यंत्र निघालं. आमच्या देगलूरच्या जवळ एक थोडासा असा अवघड भाग आहे, डोंगर थोडा सोडून जावा लागतो. नेमकं तिथं शेतकऱ्यांनी आवाज लावला. पहिल्या कीर्तनाच्या वेळी रात्री 2-2:30 वाजता जाताना तोच आवाज, भीती वाटली. दुसऱ्यांदा गेलो तोच आवाज. अरे म्हणलं इथं भूत भीत तर इथंच आल्यावर आवाज कसा यायला लागला. एका दिवशी दिवसाच्या वेळी त्या गावातल्या लोकांनी विचारला, इथं काय रात्री आवाज येतो? म्हणे बघा काय. ते म्हणाले घाबरू नका महाराज, हे बघा यंत्र वाजतं. म्हणलं त्याच्यात चांगलं घाला रे. म्हणलं हे महाराज लोकांचे जीव घ्यायचं झाले आवाज येईल. रात्री महाराज फिरणार आणि असा भूतासारखा आवाज आला तर कसं होईल? टाळी वाजवायची ना, प्रपंचात वाजवता इथे वाजवा. काही म्हणाले महाराज तिथे शेत आहे, शेतात पीक आलंय, त्या पिकावर पाखरं बसायला लागली, त्यांना हाकलून लावाय करता म्हणून टाळी. इथं कुठं शेत आहे, तिथं कुठं पीक आहे, इथं कुठं पक्षी आहेत? संतांनी सांगितलं बाबांनो, हे तुमचं अंतःकरण म्हणजे क्षेत्र, शेतच आहे. त्या अंतःकरणामध्ये नामाचं पीक येत असतं आणि त्या पिकावरती विकार रूपी पक्षी येऊन बसतात. ते उडवण्याकरता नामस्मरण करताना टाळी वाजवा. विठ्ठल
टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्ग. दुसरं तिसरं काही नाही, विठ्ठल 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 म्हणा बाबांनो म्हणा. का सांगितलं नामस्मरण करायला? हितते करावे करो नियमन हिततेची एक राम कंठी राहे. बाबांनो तुमचं खरं हित कशात आहे? देवाच्या चिंतनात. राम म्हणजे भगवंताचं नाम कंठात राहण्यात. आणि याच्यामुळं हे खरं हित साधून घेणारं साधन असल्यामुळं आणि त्याचं ज्ञान संतांकडे असल्यामुळं संतांनी आपल्याला वारंवार सांगितलं बाबांनो नामस्मरण करा. खऱ्या हिताचं ज्ञानही संतांच्या ठिकाणी आणि सगळ्यांच्या विषयी निस्वार्थी प्रेमही अंतःकरणात. आणि म्हणून आपल्याला वारंवार संतांनी उपदेश केला. काही वेळेला पंढरपूरला जाण्यासंबंधाने केला. पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. काही वेळेला सांगितलं बाबांनो संतांची संगती करा. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. बर काही वेळेला सांगितलं नामस्मरण करा. आता प्रमाण पाहून आलो किंवा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा बाबांनो मुखानं हरी म्हणा हरी म्हणा हरी म्हणा. आणि काही वेळेला देवाला शरण जायला सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात.